AKB न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या सर्व प्रेक्षकांना आपल्याला खूप खूप शुभेच्छा। आणि आज आहोत खंडाळ्यामध्ये आता जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे वारे वाहत आहे, तर यासाठी आपल्याकडे आज नबी पटेल आलेले आहे। तर आज त्यांच्या संग आपण एक मुलाखत करणार आहोत पंचायत समिती जिल्हा परिषदसाठी। पटेल साहेब, तुमचा परिचय आणि काय तुमचं पंचायत समिती जिल्हा परिषदसाठी? नमस्कार, मी नबी पटेल तिडीकर, जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा। मी सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार दिनाच्या सर्व जनतेस, खंडाळा परिसरातील, खंडाळा गणातील, खंडाळा जिल्हा परिषद गटातील सर्व जनतेला मी हार्दिक शुभेच्छा देतो। मी तिडी मकरमतपूर ग्रामपंचायत सोसायटीचा चेअरमन आहे आणि खास करून बिनविरोध चेअरमन आहे। मी तिडी गावामध्ये मस्जिद आणि मंदिर याच्या कामामध्ये फार महत्त्वाची भूमिका मी बजावलेली आहे। माझं शिक्षण, प्राथमिक शिक्षण तिडी इथं झालं, माध्यमिक शाळेचं शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा शिवराई इथे झालं आणि कॉलेजला मी विनायकराव पाटील कॉलेज वैजापूरला होतो। आणि मला ग्रामीण भागातल्या कामाची चांगल्या प्रकारे जाणीव आहे। माझं शिक्षण D.Ed, B.Ed, B.Com आणि मी LLB आहे। माझ्या शिक्षणाचा मी 20 वर्षापासून राजकारणात आहे। त्या राजकारणाचा मी खंडाळा गाणाला काही फायदा करून देऊ इच्छितो। तर माझी इच्छा आहे, सर्व समाजातील जनतेने जर मला सेवा करण्याची संधी दिली तर मी खंडाळा गणातून पंचायत समिती खंडाळा गण इथून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे। जर सर्व समाजाने मला आग्रह खातीर जर बोलवलं, मोठ्यांनी आशीर्वाद दिला, तरुणांनी साथ दिली, तर मी निश्चितच या खंडाळा गणाला एक वैभव प्राप्त करून देईल। इथे शादीखाना आहे, इथं बुद्ध विहार आहे, इथं समाज मंदिर आहे आणि तरुणांना मी खास करून महाराष्ट्रातली एक वेगळं गण याला निर्माण करील। मी आज सर्व जनतेला आश्वासन देतो, 100% तरुणांना मी रोजगार देईल। त्यांच्या बरोबर राहून 18 ते 32 वर्ष वयातील सर्व तरुणांना ज्यांची इच्छा आहे काम करण्याची, त्यांच्या शिक्षणानुसार, त्यांच्या पात्रतेनुसार मी त्यांना मदत करीन आणि व्यवसाय आणि उद्योगधंदे आणि नोकरी त्यांच्यासाठी मी प्रयत्न करीन। आणि मला खात्री आहे, 99% सुद्धा नाही, मी 100% तरुणांना रोजगार उपलब्ध करून देईन। खंडाळा गणाला एक आदर्श असं वैभव मी प्राप्त करून देईन। पाटील साहेब, तुम्ही आता कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवायचं आणि तिकीट कसं आहे तुमचं? मी अगोदरच माझ्या परिचयात सांगितलं की मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हा सरचिटणीस आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच निवडणूक लढवणार आहे। मला खात्री आहे की वैजापूरचे महान नेते दिनेश भाऊ परदेशी, अखिल सेठ आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या कार्याला महत्त्व देऊन निश्चितच दोन्ही भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचे अध्यक्ष संजूभाऊ खंबाते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आमदार सन्माननीय सतीशभाऊ चव्हाण साहेब हे निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी याची युती करतील आणि ह्या युतीच्या माध्यमातून मला त्यांनी पण तिकीट द्यावा असं मी त्यांच्याकडे विनंती करेन। राष्ट्रवादी कडून तुम्ही निवडणूक पंचायत समितीसाठी लढताय, तर ह्या गोष्टीची तुम्ही वरिष्ठापासून तर इथपर्यंत असे चर्चाचा विषय झालेला आहे का तुमचा या जागेसाठी? मी प्राथमिक चर्चा
सर्वांबरोबर केलेली आहे. त्यांचाही मला म्हणजे स्पष्ट असा संदेश आहे की तुम्ही वातावरण निर्मिती करा, तुम्ही सर्व समाजाच्या मुलाखती घ्या, स्थानिक पातळीवरून तुमचं नाव आमच्यापर्यंत येऊ द्या. तर मी माझे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्थानिक नेते आहे त्या सगळ्यांचा आशीर्वाद घेईन, त्यांना विनंती करेन आणि आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय आमदार सतीशभाऊ चव्हाण साहेब यांच्यापर्यंत मी माझ्या तिकिटासाठी मी प्रयत्न करेन. माझ्यासोबत मी सर्व स्थानिक पदाधिकारी स्वतः सोबत ठेवणार आहे. त्यांच्याकडे जाऊन मी त्यांचा आशीर्वाद घेणार आहे, त्यांना विनंती करणार आहे की मला एक वेळेस संधी द्या. या संधीचं मी निश्चितच सोनं करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. केबी न्यूजसाठी राजू आंबेकर, खंडाळा.